नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये म्हटलं आहे की केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत म्हणजे MSP मिळवून देण्यासाठी कठोर भूमिका घेतली असून नाफेड NCCFला लक्ष्य आधारित खरेदीचा अवलंब करण्याचे निर्देश दिलेले आहे। शेतकऱ्यांना आपला माल किमान आधारभूत किमतीपेक्षा म्हणजे MSP कमी दरात विकण्यास भाग पाडले जाऊ नये। खरेदी आढावा बैठकीत श्री शिवराजसिंह चौहान यांनी कडक दिला आहे संदेश। खरेदीतील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही। केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं की 72 तासाच्या आत पैसे देण्याचे आणि जिल्हास्तरीय उद्दिष्ट निश्चित करण्याचे निर्देश दिले आहे। शेतकऱ्यांचे हित सर्वोपरी आहे। श्री शिवराजसिंह चौहान यांनी नाफेड NCCFला सांगितले की जिथे भाव कमी आहे तिथे तात्काळ प्रभावी खरेदी करा। राज्याकडून येणारे अडथळे दूर करण्याचा विश्वास बाळगून कडधान्य तेलबीज अभियानाला गती देण्यासाठी श्री शिवराजसिंह चौहान यांनी कामाला लागलेले आहे। पुढे अपडेट आपण सविस्तर पाहूया। तर या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्री यांनी नवी दिल्लीतील कृषी भवन येथे नाफेड आणि NCCF यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय खरेदी आढावा बैठकीत शेतकऱ्याच्या हिताला प्राधान्य देण्यात आले आहे। बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा MSP कमी असेल अशा सर्व परिस्थितीत शेतकऱ्यांकडून प्रभावी आणि वेळेवर खरेदी सुनिश्चित करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहे। कृषी मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितले की पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव देणे हे केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही। त्याच्यानंतर या ठिकाणी कडधान्य आणि तेलबिया विशेषतः हरभरा, मसूर, उडीद आणि मोहरी यासारख्या पिकांवर लक्ष केंद्रित करताना सांगितले की जिथे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीपेक्षा MSP कमी भाव मिळत आहे तिथे खरेदी प्रक्रियेला गती देणे आवश्यक आहे। त्यांनी अधिकाऱ्यांना खरेदी केंद्राची संख्या, खरेदी क्षमता, जिल्हास्तरीय अडचणी, राज्य सरकारचे निर्देश आणि स्थानिक गुणवत्तेच्या समस्या आणि पेमेंटची व्यवस्था यासारख्या सर्व बाबींवर दररोज लक्ष ठेवण्यास सांगितले आणि जिथे कुठे अडचण असेल तिथे त्यांचे निराकरण तातडीने केंद्रीय स्तरावर हाती घेतले पाहिजे असे सुद्धा त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। तसेच शेतकऱ्यांना वेळेवर पैसे देणे हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याचं वर्णन करून या ठिकाणी पैसे देण्याची प्रणाली जलद, सोपी आणि विश्वासार्ह असेल याची खात्री करण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या। या आढाव्यात शेतकऱ्यांना पैसे देण्यास होणाऱ्या विलंबाच्या तक्रारी उघडीस आल्या, ज्याच्यामुळे मंत्र्यांनी राज्याशी चर्चा करून 72 तासाच्या आत पैसे दिले जातील याची खात्री करण्यासाठी एक कठोर SOP विकसित केली आणि तिची प्रभावीपणे अंमलबजावणी सुद्धा केलेली आहे। तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती। अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।